आपला हा पुढचा सेशन आहे कृषी आणि उद्योग या क्षेत्रासाठी या निर्मला सीतारामन यांच्या बजेटच्या पेटाऱ्याने काय दिलं. याशिवाय सुधीर म्हात्रे आहेत, ते सुद्धा उद्योग जगताच्या व्यथा मांडतील, त्यांच्या अपेक्षा काय होत्या. कारण उद्योग म्हटल्यानंतर आपल्यासमोर फक्त टाटा, बिर्ला, अंबानी येतात. एमएसएमई सेक्टर आहे, स्मॉल स्केल आहे, त्यांचं सुद्धा काही म्हणणं असतं, ते सुद्धा ते मुद्दे मांडतील. म्हात्रेजी नमस्कार. मी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये आहे, टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओव्हरऑल एक टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग च्या मार्केटमध्ये जात असताना शोरूममध्ये टीव्ही असतो, एअर कंडिशनर असतो, रेफ्रिजरेटर असतो, एअर कूलर, एअर फॅन, ह्या टाईपचे बऱ्याच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विकले जातात आणि आम्ही या सगळ्या मार्केटशी संबंधित आहोत. आता मार्केटमध्ये मंदी जाणवते, त्याला आम्हाला जे जाणवतं जे रिझन ती फंडिंगचा प्रॉब्लेम. आता आपण कुठलेही प्रोडक्ट विकल्यावर 20व्या दिवशी जीएसटी भरावा लागतो आणि मार्केटमध्ये कधी 60 दिवस ते 90 दिवसाशिवाय पैसे येत नाही. म्हणजे 20व्या दिवशी जर आपण पैसे भरले नाही, दोनदा फोन करेल, तिसऱ्यांदा अकाउंट सीज करायची धमकी देतात आणि अकाउंटही सीज करतात. हा जो 28% जीएसटीचा स्लॅब आहे जो मोठा, तो मॅन्युफॅक्चरने उद्योजकांनी कुठून आणायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं या बजेटमध्ये? नाही, बिलकुल मिळालं नाही. त्याच्यात हा जो जीएसटी तो 20व्या दिवशी भरायची जी जबरदस्ती आहे, याच्यात काहीतरी त्यांनी सूट द्यायला पाहिजे होती. याच्यामुळे काय होतं, 28% फंडिंग जे अवेलेबल फंड आहे तुमच्याकडे, ते फंड गुंतले जातात अर्थात. मग त्याचा परिणाम आपला बिझनेस वाढवण्यावर होतो. दुसरं, ईज ऑफ डुईंग बिझनेस बद्दल आता अर्थमंत्र्यांनी भाषण केलं. प्रत्यक्षात बघायला गेलं तर हे कुठेही जाणवत नाही. एक छोटा एमआरपी लेवलवर आपण जर चुकून मुंबई नंबर टाकला आणि महाराष्ट्र नाही लिहिलं तरी आपल्याला ते लाख सव्वा लाख रुपयाची पेनल्टीची भीती दाखवून आपल्याकडनं पैसे काढून घेतात. बरं, ह्याच्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस काय आलं आणि याच्यात कुठे कस्टमरचं प्रोटेक्शन आलं की महाराष्ट्र नाही लिहिलं म्हणून कुठे आकाश पाताळ एक होणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता मॅन्युफॅक्चरिंग करायला सरकारचं म्हणणं आहे की प्रोत्साहन द्या. आता तुम्ही एक टीव्ही जर इम्पोर्ट केलात तर तुम्ही डिक्लेअर कराल 1 TV 32 इंच टीव्ही, याच्यात मिस्टेक होण्याचा काही संबंध नाही. पण जर तुम्ही कंपोनंट मागवले तर कमीत कमी 60 ते 70 कंपोनंट, त्याची वेगळी पॅकिंग लिस्ट असते, वेगळे इनवॉइस असते. चुकून काय त्याच्यात टेक्निकल एरर म्हणजे ज्यांनी सरकारचं नुकसान होणार नाही, पण ते पण समजू शकते की प्रिंटिंग मिस्टेक आहे, तरीही कस्टमवाले एवढी हरासमेंट करतात. कारण रोजचं डॅमरेज साधारण 10,000 15,000 रुपये आहे. आपला लाखो करोडचा माल अडकलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत जे म्हात्रे सांगतात. कारण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जेव्हा स्वप्न आपण बघत असतो तर त्याचं ब्रिक बाय ब्रिक बांधत जात असताना ती इमारत $5 ट्रिलियन त्यातले एक एक वीट म्हणजे हे तुमचे मुद्दे जे तुम्ही सांगते, ती एक एक वीट आहे त्याची. आम्हीच असणार ना, तुम्हीच असणार. आता इलेक्ट्रॉनिक मध्ये LG सॅमसंग सोडलं तर त्याच्यानंतर सर्व बिझनेस आम्ही मीडियम स्केलचे बिझनेस करतोय. त्याची स्थिती मुद्दा आपल्या मगाशाही चर्चेत राहिला होता, तो म्हणजे पडीक जमिनीवरती सोलार प्लांट्स उभं करण्यासाठी काय योजना, प्रोत्साहन वगैरे अशा प्रकारची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. याचे दोन अर्थ निघतात. क्रमांक 1, एक तर हे फिजिबल आहे का, कारण दरवेळी अशा योजना येतात, ते फिजिबल आहे का. मराठवाडा सगळा कोरडा ठाक आहे, तिकडे उष्णतामान प्रचंड आहे, सूर्याचा थेट इफेक्ट तिकडे येतो, तर तिकडे सगळीकडे पॅनल्स लावूयात, जसं सौदी किंवा ऑस्ट्रेलियात लावता येतील. असं करता येणं शक्य आहे का. आणि 2, असं म्हणणं म्हणजे तिकडे आम्ही सिंचन देऊ शकणार नाही याची ती कबुली असते का. नाही, त्याच्यामध्ये दुसऱ्या अँगलने विचार करायला पाहिजे की शेतकऱ्यांनी करायला पाहिजे असं नाही, पण ती खाली पडलेली जमीन आहे ती भाड्याने किरायाने देऊ शकतो आणि उत्पन्न काढू शकतो. या चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला. इथेच थांबूयात. अर्थ बजेटचा पाहत रहा ABP माझा.